नमस्कार. अरे बाप रे वाघमारे, या 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 या, बसा 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 बसा. काय घेणार? बघा आता मागवा येळ बघून काय. संगीता. हा मॅडम. चहा. येस मॅडम. अरे शरद, पाहुणे आलेत, पाणी बिणी देशील का जरा? काय म्हणताय, बरं? हा हा हा. घ्या घ्या पाणी घ्या. सगळ्यांना सगळं सांगावं लागतं इथे. आमची कुठेही शाखा नाही अशी पाटी लावायला पाहिजे मी खरं तर, नाही का? असू असू शकते का मॅडम? तुमच्यासारखं दुसरं कोण आहे का? आत्ता कळलं तुम्हाला? म्हणजे कळलं आधीच होतं, आता पटलं. सुपर. देर आहे दुरुस्त आहे म्हणूया आपण. घ्या चहा पण आला. तुम्हाला गरमी होतीये का हो इथे? गरमी? हो, मला जरा गरम होतंय. मला असं वाटतं जरा गर्दी कमी करूयात या खोलीतली, म्हणजे हवा येईल. नाही तुम्ही आणि मी बोलूया. नाही, रंजला असू देतोच. ओ, पुरावा ठेवताय? हरकत नाही, बोला बोला, काय म्हणताय? ते आपलं कंपनीच्या डीलचं. वाघमारे 50% मला मान्य नाही. तुम्ही एकदम पोझिशन अवघड करून टाकली. कुणाची? कोणाची काय, माझी आणि कोणाची? अहो गिऱ्हाईक बघितलंय मी. आता जसे काय बोलावं तेच मलाच कळा ना. कंपनीला गिऱ्हाईक आलं? हा मग कशाची वाट बघताय? आपल्या दोघांची फायनल डील कुठं झाली आहे? मग जाऊ दे, मला नाही करायचं ते. या तू. नमस्कार. एकदम असं म्हणजे काय झालं? वाघमारे, काम केलं तर मी पैसे देणार ना. कामच केलं नाही तर कुठून देऊ मी पैसे? अहो मॅडम, एवढी सगळी कामं केली की मी. कुठली सगळी? सगळेच फुसके बार. ते मोहिते काय, रणजित काय? मॅडम, मी तर नेहाशीच लग्न करणार. टॉयलेंट आहे आपला, टॉयलेंट. हा, चुप रे. काही जमलं नाही तुला. एकदा काय ते इम्प्रेशन मारून आलास, तेही टिकवता नाही चालत तुला. ते मॅडम, ते मोहितेंचं काय नाही? अहो, 4 पेग पचवता नाही आले त्या माणसाला, तो काय आपलं काम करणार? पण मॅडम, मला काय माहिती हो, मी माझी सिटिंग लावून तिथं दुसरा माणूस आणला का नाही? हो, पण उपयोग काय झाला त्याचा? सगळंच तर मी करते ना. मग तुम्हाला कसले पैसे देऊ मी? कसं करू 50%चं डील? अहो पण मॅडम, ते गिऱ्हाईक. वाघमारे, 10% घ्या आणि विषय संपून टाका. उगाचच लटकवायला नको गोष्टी. 10%? मॅडम, तुम्ही तर माझ्या तोंडावर तुकडा मारल्यासारखंच मारायला लागलाय. बरं ठीक आहे, तुमचं नाही माझं आहे. 20% घ्या. 20%? अहो वाघमारे, समोरच्या पार्टीकडनं पण घेणारच ना तुम्ही शेअर. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ.
घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.